नमस्कार. गोरोबा काकांनी नामदेवांचं मडकं कच्चं आहे आणि त्याला चांगलं भाजावं लागेल असं सांगितल्यानंतर नामदेवांनी आळंदीत न थांबण्याचा निर्णय घेतला आणि आळंदीतून सरळ 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 पोचले पांडुरंगाच्या पायाजवळ. पांडुरंगाला, पांडुरंगा आलो रे सुटून, जगून वाचून आलोय असं सांगत असतानाच एक हात नामदेवांच्या पाठीवर पडतो आणि नामदेवा इतके काय घाबरलात असा आवाज ऐकायला येतो. ते बघितल्याबरोबर हे चमकून उठतात आणि बघतात तो काय, समोर चक्क गोरोबा काका उभे. अरे तुम्ही इथे पण मला चटका द्यायला आलात? नामदेवा याला चटका देणं नाही म्हणत. तुम्हाला असं वाटलं का की मी प्रत्यक्ष तुमचं डोकं भट्टीत घालून भाजणार आहे? मग काय, भाजलं पाहिजे, पोळलं पाहिजे, चांगला खरपूस भाजला पाहिजे, तयार झाला पाहिजे, हे असं काय बोलत होता? नामदेवा तुम्हाला एक मी सांगतो, मुक्तेनंच मला इथपर्यंत पाठवलं. ती म्हणाली काका जा, नामदेवांच्या मनात काही वेगळंच येऊ शकतं, ते घाबरलेत, त्यांची सोबत करा, त्यांना काही अडचण येणार नाही रस्त्यात एवढं बघा, आणि तुम्ही त्यांना खरंच काय करायचं आहे ते सांगून या. गोरोबा काकांनी नामदेवांना असा धीर दिल्यावर नामदेव म्हणाले काय करायचं हो? नामदेवा आयुष्यामध्ये ना गुरुकडून ज्ञान घेतलं पाहिजे आणि असा गुरुच तुम्हाला खरं ज्ञान देऊ शकतो आणि या गुरुकडूनच आपलं मडकं भाजलं जाऊ शकतं. आयुष्यात गुरु असणं खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण कानात मंत्र सांगणाऱ्याला गुरु समजून त्याच्या चरणपादुकांवर पाणी घालत बसतो आणि माझं गुरुचं काम झालं असं म्हणतो. गुरु आज्ञे चालणे हाची रिवाज असलं काय काही ओळी ऐकल्या जातात. गुरु काही आज्ञाच करत नाही आणि आज्ञा केली नाही म्हणून काही कामच करायचं नाही, अशाही अर्थाने काही माणसं जगत असतात. गुरु आज्ञा म्हणजे काय, गुरुचं सांगणं म्हणजे काय, हे आम्हाला समजलं पाहिजे. कुठल्या तरी विशिष्ट मुहूर्तावर गुरुनी कानात एखादा मंत्र सांगावा आणि त्या मंत्राला 108 मण्यांच्या माळीवर जपत जपत आम्ही आयुष्य कंठावं, म्हणजे आमच्या आयुष्याचं कल्याण झालं असं होतं का? आपण गुरुमंत्र हा शब्द वापरतो बघा, गुरु किल्ली हा शब्द वापरतो. आता त्याला मास्टर की हा नवा इंग्रजी शब्द आला आहे. मास्टर की म्हणजे काय असते? कोणत्याही कुलपात ती फिट बसते आणि कुलूप उघडतं. पण मास्टर कीनं जर कुलूप बंद केलं तर अन्य चाव्याने उघडत नाही. ती मास्टर की असते, ती असते गुरु किल्ली. सगळ्या बुद्धीची कवाडं उघडण्यासाठी गुरु किल्लीची गरज असते. आणि गुरुमंत्र काय असतो? गुरुमंत्र असतो की ज्या मंत्राच्या उच्चारणाने किंवा गुरुनी सांगितलेल्या ज्ञानाच्या आधारावर आमचं संपूर्ण आयुष्य कल्याणाचं होऊन जातं, आयुष्याचं कल्याण होऊन जातं, तो गुरुमंत्र. आणि या गुरुमंत्रावर आयुष्याचं आचरण करायचं असतं. जगावं कसं हा सांगणारा गुरुमंत्र असतो. जगता जगता जपावा कसा हा सांगणारा मंत्र असू शकेल. आणि मंत्र नुसता जपल्याने आयुष्याचं कल्याण होत नाही, त्या मंत्राला आपल्या आयुष्यात आपल्याला पालन करता आलं पाहिजे, त्याप्रमाणे जगता आलं पाहिजे. गोरोबा काका म्हणाले नामदेवा अशा गुरुची आवश्यकता आहे. मला कुठे मिळेल गुरु? कोण होईल माझा गुरु? हो, तुमचा गुरु कोण होईल? आपण सगळ्यांची अवस्था दीप घेऊन या धुंडीती अंधार अशी असते. दिवा घेतो आणि अंधार शोधत फिरतो, कसा सापडेल? सापडणारच नाही. दिवा लावला की अंधार दूर. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, अशी आपली अवस्था असते. हो, मग तुला तुझ्याच गावाजवळ हे सगळं मिळेल, गुरुही मिळेल. कुठे? कुठे म्हणून काय विचारतोस वेड्या? नागेशम दारुकावणे आहे की. औंढा नावाच्या गावामध्ये जे नागेश्वराचं मंदिर आहे त्याच मंदिरात तुला तुझा गुरु भेटेल. त्याच मंदिरात तुला तुझा गुरु भेटेल. वाह, छानच आहे की. आता जा औंढ्यात
तुला तुझा गुरु तिथे मिळालेला असेल. नामदेवांनी गोरोबाकाकांचं ऐकलं. मनात कितीही काहीही भय असू द्या, शहाण्यांनी सांगितल्यावर ऐकायचं असतं हे ज्याला कळतं तो शहाणा असतो. असंच का सांगितलं असेल, तूच का सांगावं, औंढ्यालाच जाऊन काय होईल, मला पोचताच येईल का, तिथं सापडलंच कशावरून, कोणत्या दिवशी सापडल, त्याला कसं माहीत असेल, मी यायलोय, मला कसं कळेल, हाच माझा गुरु आहे. असे असंख्य प्रश्न ज्याच्या मनात येतात ना, त्याला काही सापडत नसतं. आपला प्रॉब्लेम कुठं आहे, आपली अडचण काय आहे, आम्ही स्वतःला ज्ञानी समजतो आणि ज्ञान शोधायला जातो. हे तर माहीत आहे, हे कुठे ज्ञान असतं का, असं करत बसलात की कधीच काही सापडणार नाही, कधीच काही सापडणार नाही. रस्त्यावर पडलेली घाण आहे हे माहीत असताना निघून जावं ना. नाही, खाली बसणार, हात लावणार, वास घेणार, चोखून बघणार, अरे रे छिची घाण आहे, याला मूर्ख म्हणतात. आणि कोणताही संत हा मूर्खपणा कधी करत नसतो. सज्जनांनी सांगितलंय ना, आणि सज्जनांनी जे सांगितलंय ते माझ्या भल्याचं असेल असा विचार करून नामदेव पंढरपुरातून गुरुच्या शोधात निघाले. गुरु का करायचा होता? नामदेवांना प्रत्यक्ष भगवंत भेटत होता. नामदेवाला काय, जनाबाईला भेटत होता. देवाचं वैशिष्ट्य, जितका तुमचा भाव भोळा तेवढा लवकर देव तुम्हाला पावतो. कोणत्याही देवाचं चरित्र काढून बघा, कोणत्याही संताचं चरित्र काढून बघा, फार मोठं काय केलंय का? संत रविदास, मन चंगा तो कटोटी में गंगा, माझी ही दिमडी गंगेत जाऊन टाक म्हणाले, गंगेने हात वर केला तरच दे म्हणाले, दिली ना. गंगेने हात वर केला आणि दिली. संत जनाबाई, नामयाची दासी जना, देवा हाक मारावी देवाला. जनाबाईंना काय प्रश्न पडावेत, काय प्रश्न पडावेत? एवढीशी जना सगळं सोडून देऊन नामदेवांच्या मागे आली आणि तिला प्रश्न पडला, हा पांडुरंग दिवसभर उभा असतो, किती लोक येतात त्याच्या पाया पडतात, दिवसभर उभा असतो, प्रत्येकाला काही ना काहीतरी आशीर्वाद देत असतो. जनाबाईला असं नाही वाटलं की आपण जाऊन पांडुरंगाला काहीतरी मागावं? मनात काय आला भाव बघा, फार महत्वाचा भाव आहे. या देवाचे पाय दुखत नसतील का? किती कष्ट असतील त्याला, त्याचे पाय दुखत नसतील का? इकडे नामदेवांचं कीर्तन चालू असायचं, जनीच्या मनामध्ये हाच भाव. कारण असं म्हणतात की नाचू कीर्तनाचे रंगी म्हणत विठ्ठल नामदेवांच्या कीर्तनात नाचायला यायचा आणि देहभान विसरून विठ्ठल नाचायचा, देहभान विसरून. मुक्ताई म्हणायची दिवसभर हा उभा, जनाबाई म्हणायची दिवसभर हा उभा असतो आणि पुन्हा रात्री येऊन इथे नाचतो. बरं, रात्रभर नाचतो, सकाळी जाऊन पुन्हा उभा राहतो. याचे पाय दुखत नसतील? विठ्ठला, अरे किती कष्ट घेशील आमच्यासाठी, तुझे पाय दुखत नसतील? डोळ्यातून पाणी यायचं आणि ती मनात म्हणायची, जर मला जमलं असतं ना तर मी विठ्ठलाचे पाय दाबून दिले असते. नाही येत विठ्ठल माझ्याकडे पाय दाबून घ्यायला. विठ्ठला, तुझे पाय दाबायचे आहेत रे मला. एके दिवशी झालं भलतंच. नामदेवाचं कीर्तन संपलं, विठ्ठलाला जनाबाईकडं, जणे काय म्हणतेस बाई? काही नाही देवा, तुम्ही दिसलात हेच फार बरं. अगं रोज म्हणायचीस ना, तुझे पाय दाबून दिले असते, तुझे पाय दाबून दिले असते. दुखतायत का आज? देतेस दाबून. बघा काय विलक्षण आहे. जनीच्या मनाची इच्छा पूर्ण झाली, विठ्ठलानं जनीकडून पाय दाबून घेतले. जनी खुश, वा, माझ्या विठ्ठलाचे पाय मला आज दाबता आले. दाबता दाबता विचारलं, विठ्ठला, अरे रोज काय खातोस? नैवेद्य चांगला देतात ना मंडळी. काय जणे, काय सांगू तुला, तेच ते रोज खायला मिळतं. यांना कितीदा सांगितलं नैवेद्य वेगळा देत जा, पण नाही, रोज तोच नैवेद्य, तोच वरण, तेच भात, तीच पुरणपोळी, तेच सगळं. काही वेगळं खायचं म्हणतोस? हो ग जणे, वेगळं खावं म्हणतोय.
गोपाळपुऱ्यात रात्री जेवायला यायचा आणि जणी स्वयंपाक करायची, खायचा विठ्ठल येऊन. देव भोळ्या भावाला पावतो. त्याला कधी विचारलात का हो, तुझं कसं चाललंय? देवाऱ्यात बंदिस्त करून ठेवता, एक दिवा लावता, काहीतरी फुलं वाहता आणि त्याला म्हणता, देवा बघणं रे, लेकराची नोकरी, लेकराचं लग्न, त्याला लेकरू. लेकरू तुम्ही पैदा केलंय, त्याचं लग्न झालं पाहिजे, शिक्षण झालं पाहिजे, नोकरी लागली पाहिजे, याचा सगळा भार पुन्हा देवावरच. त्याला कधी विचारलं, देवा एवढ्याशा साखरेत तुझं भागतं का रे? थंडीच्या दिवसात तेच वस्त्र तुला घातले होते, थंडी नाही वाजली रात्री? देवा भर उन्हाळ्यात तुला मी त्या वस्त्राने घट्ट बांधलं होतं, गरमी नाही झाली, घाम नाही आला तुला? अरे हिवाळ्यात मी त्याच पाण्यानं आंघोळ घालतो ज्या पाण्याने उन्हाळ्यात घालतो. पाणी गरम करू हिवाळ्यात, त्रास होतोय कधी असं विचारलं देवाला? नाही ना, आपण नाही आपलं विचारत. आणि हे विचारता यावं यासाठी गुरुची आवश्यकता असते. तो गुरु असला पाहिजे. नामदेवाला कळलं, देव आपल्या भोळ्या भावामुळं आपल्याला बोलतोय, पण अजून ज्ञान नाही आलं ना. कळलं नामदेवानं, ते ज्ञान मिळायला हवं. निवृत्तीच्या एकमेका लागतील पायी रे म्हणून निवृत्तीच्या पायाला सुद्धा आपले हात लागायला पाहिजे होते. लक्षात आलं? आपण गुरु मिळवायला जायला हवं. गोरोबा काकांचे आभार मानले, क्षमा मागितली, नामदेव तडक निघाले औंढ्याकडे. इकडे आळंदीत काही वेगळंच घडत होतं. काय घडत होतं? विसोबा चाटी ज्यांनी मुक्तेला भांड सुद्धा मिळू दिलं नव्हतं मांडे खाण्यासाठीचं, आणि ते भांड मिळू नये म्हणून प्रयत्न करून पुन्हा चोरून बघितलं आणि ज्ञानदेवांचं योगसामर्थ्य बघितल्यावर ज्यानं शरणागत झाला, त्या विसोबा चाटीला मुक्ताईनं बोलवलं. म्हणाली, विसोबा आलाय, आपल्या योग्यतेचं काम आलंय, जाता औंढ्याला. आणि विसोबाला मुक्ताईने इकडून औंढ्याला पाठवलंय. काय होतंय त्या मंदिरात बघूया पुढच्या भागात. नमस्कार.